आलं टमटम. बिघाड कान बिघाड. अरे कमी तीनच आहेत. 1 2 3 बर आलं. बर रामभाऊ त्या झालेल्या 10,000 धंद्यातलं वाटून आताच घ्यायचं का सकाळ बसायचं? अरे वाटावाटीव काय तुमचं ध्यान निवांत महिन्याने हिशोब करू. नाही मग संध्याकाळी जेवायला जाणार आहे ना. बर फ्रेश हो आपण आणि जेवायला जाऊ. धंदा करायचा दिवसभर आणि मस्तपैकी संध्याकाळची आयुष. किती धंदा? 10,000 10,000 एका दिवसाला. म्हणजे CNG पेट्रोल टाकून जेवण करून 10,000. वरचं प्रॉफिट नसतं, हा प्रॉफिट नसतं, निव्वळ नफा. 10,000 साधारण. खंड वाहिलं का काय? 10 टन. ओ नशे सरपंच. अहो बाळासाहेबाची गाडी म्हणल्यावर लोक दमच काढणार ती. आली की बसत असतात. आली की बसली की बसायचं. लगेच रिटर्न आणि त्यांना कळलं. परत खाली. रामभाऊ सुद्धा ह्याच्यात आहेत, अयो. सुभाषराव सुद्धा ह्याच्यात आहेत. हा. अक्षरशः गर्दी करतात, वेटिंगला माणसं आहेत. होय. इतकं क्रेडिट आहे. तुम्ही हा तुम्ही पण का? अहो एकतर वर्दी कुठली हा. ते पेडगावची बैलगाडी शर्यत तिकडच चाला म्हणले. ए तिकडे घेऊन गेलो बाळासाहेब. लगेच सोडली की तिथनं भरली रिटर्न लगेच. तिथं भरले की बाकीचं गिरायक बुलढाण्याचं होतं. हो. दाब म्हणलं मग तिथं जिजाऊ दर्शन पण करून आलो आम्ही. हेलिकॉप्टर सारखं पण खेळत का काय मग? नेवशे बरं का नेवशे, तुम्हाला धंद्यातली अक्कल नाही. तुम्ही गाळातली माणसं गाळातच राहणार. नका सुभाषराव चला. जेवायला जाऊ रामभाऊ. चला. अय, हॉटेल कुठलं सांग चांगलंय? हॉटेल मग मी सांगतो चांगलं, पण असं 10,000 गाला झालाय आणि एवढं हे नफा झालाय तरी मी तोंड काशी ऐ, कष्ट करून कष्ट तोंड दिवसभर. उतरल्यात, कष्ट धावपळ, करून. धावपळ. आणि हो का गाडी 2.5 दिवसात फिरली, 2.5 दिवसात. चला सुभाषराव. जेवायचं का? त्यांच्या नका नादी लागू. त्यांचं काहीतरी बिन असलेलं दिसतंय. तोंड बघितले का मारामारी होत्या आता? त्यांच्या बापाने केलता का 10,000 धंदा. अरे याच्या तोंडाकडे बघून तरी कोणीतरी रिक्षात तरी बसेल काय बेवड्याची. कोंबड्या व्हायल्यात का माणसं व्हायल्यात त्याच्यात? अरे मागच्या शिटावर बघितलं तर लेंड्या पडल्या होत्या. यांनी कोणाच्या शेरडाचा चोरून आणल्या का काय त्याच्यात पळावल्या असतात. काय सांगता येत नाही बाबा. काही करतील ती. गावाच्या परीने त्यांचं नाव बी जायचं ना आपलं बी नाव जायचं. त्यासाठी त्यांचा धंदा त्यांना लखला. रामभाऊ रामभाऊ तुमच्या पुतण्याला हिसका दाखवू. बाळासाहेब वताव पैसे 3 दिवसाचं काय झालं तेवढं? हा आपल्याला चॅलेंज करते ते. काय का दाखवतात त्याच्या पुतण्याला? कसा नफा मिळवायचा असतो, कसं घर सुधारायचं असतं, हजर. कसा व्यवसाय करायचा असतो. टाका तुम्ही अरे लाजा वाटतात का थोड्या तरी? हा तर काय मी दुकान ठेवल्यात वय. कॅल्क्युलेटर आणू का रामभाऊ? मी पैसे मोजाय. वता पैसे होत. सगळं पैसे वता. शहाणं- वाटलं होतं शहाणं सुरतंय पण जड मेंदूचं निघाला तुम्ही. ए, अतिशयाने माणसा झाला धंदा तर तिघांचाच फायदा आहे ना. बर वत. रामभाऊ ही पैसे मोजलं की हॉटेलला जेवायला जायचं मस्त. हा. बाळो आजच्या दिवसाची रक्कम होत. अय अहो, नीट नीट नि बघा ना एवढं कुठं एवढंसं पैसे असतात वय. ए बाळो नोटा कुठं? आणि शिएजी काय तुमच्या बापाने टाकला वय? मोकळ्यात पळत होती होय गाडी. तरी सुभाषराव मी तुम्हाला म्हणत होतो प्रवास कमी करा. झालं का? भागलं का तुमचं? आणि त्या बोकडाचं 50 बोकडवाल्याचं अहो शिएजीला कोणी टाकलं? 1.5 मिनिटाला थांबवताय बाळू बेळगी आणि बाळू चहा पाजन बाळू वडापाव. अहो खाण्यावरच घालवलं सगळं पैसे. आणि जगायचं म्हणलं खाल्लं बी पाहिजे ना बाळ्या. बाकीचे काय महाराष्ट्रातले रिक्षावाले काय जेवत असतील का आणि नसतील? मग रिक्षाच्या पैशावर सगळं आणतं होय. तुमच्या घरी काय पेट झाला वय? डबा बांधून घ्यायचं होतं ना. बरं तुमच्या बापाचं गठुडं पुरलं होतंय रोज गाडीत सकाळच नटून थटून येत या. थोडी तर जनाची नाही मनाची लाज ठेवायची होती ना. असं काय करोडोचा रोजचा व्यवसाय होता वय? रामभाऊ किती झालंय? 36 रुपये. सुभाषराव 12 रुपये घ्या वाटून. अरे ह्याच्यावर पण आला. अरे ह्याचं काय करायचं बोला आधी. कर्ज करून बसलो डोक्यावर. बायको रोज मला मागते पैसे. बाळासाहेबाचं ऐकाय पाहिजे होतं रामभाऊ. बाळासाहेब म्हणत होतं की मी एकटा रिक्षा चालवतो, पण आपल्याला विश्वास नव्हता ना बाळासाहेबांच्यावर. आपणच मागं बसून मिरवत होतो दोघं पण. बरं मी मग तुमचं तुम्ही चालवायची होती. मला वर्षाने हिशोब द्यायला पाहिजे होता. तसं पण जमाना तुम्हाला. गाडी चालवाय जमाना. महाराष्ट्राला काय उत्तर द्यायचं? धंदा केला आणि 12 रुपये रोज पडला. तुमच्या पोरांनाच काय उत्तर देणार ज्याला आपण चॅलेंज दिलं होतं व्यवसाय कसा करायचा असतो आम्ही दाखवतो म्हणून. गणाला सुद्धा 1200 रुपये रोज पुरत नाही. चुलता 12 रुपये घेऊन आलाय म्हणल्यावर मला तो काय म्हण.
नाही हो, माझी तर काय तुमच्या बरं बोलायची इच्छा सुद्धा मिली बा रामभाऊ. बरं का माझ्या आबरू घालावली तुम्ही. रामभाऊ. एवढा धंदा कमी. दिवसाला 12 रुपये धंदा होत असेल तर आपली रिक्षा फिटल कधी हो? पर हेड 12. पंक्चर जर झाली तर पंक्चरवाल्याला 50 रुपये द्यावे लागतात. पंक्चर काढायची नाही. ह्याच्यासाठी मी म्हणत होतो स्मार्ट वर्क करा. अरे गिरायकांवर आपला विश्वास पाहिजे. अरे तो बोल तू एक आणि कर तू एक. स्मार्ट वर तुझ्या बापाने केलं का? मागचं सीट अडवून धरलंय तो आणि कसं स्मार्ट वर करतो ना. अरे लोकांना असं वाटलं पाहिजे तेच रामभाऊ आहेत, तेच सुभाषराव आहेत, तेच बाळासाहेब आहेत, त्यांच्या गाडीत बसलं पाहिजे, प्रवास केला पाहिजे. मी यातनं एक मार्ग काढतो. काय नाही मी तुमचं काय काय ऐकलं काय काय आलेलं हे 36 रुपये आहेत ना, ते पहिल्यांदा माझ्याकडे द्या, नंतर आलेलं पैसे तुमच्याकडे. घ्या धरा तुम्हाला सगळं. तुमच्या घरी तेल नसाला चपात्या लावायला आणा त्यात ना तेल आणि बाळ्या? करा चपात्या. आणि आपल्याला तुझं पण संपलं होय सगळं. अरे 12 रुपये वाटून आल्यात त्याच्यातनं सुद्धा त्याच्या वाट्यावर चालला जीव. अण्णा आलेत अण्णा. आणा राम राम. काय कस काय भाषा चालली तुमची? जीवदानीची भाषा बोलताय. नाही नाही सांगू काय आमचं हे तो काय नाही, कशाचं धंदा मस्त झालाय. चांगला माणूस आहे कळून दे. खरं सांगतो, हा. आम्ही जे रिक्षा करत गेली तुम्ही नारळ फोडला, हो. त्यात आम्हाला 3 दिवसात इन्कम किती झालाय? किती आले? 36 रुपये 3 दिवसाचे झाले, म्हणजे 12 रुपये प्रत्येक दिवसाला पडले. तुम्ही नारळ फोडल्यामुळं एखाद्याचा हात गुण पण असतो ना. अण्णा, नारळाची चूक नाही. बाळासाहेब गाडी चालवत होतो आणि बाळासाहेब आम्ही विश्वास दिला नाही, हा. आणि आम्ही दोघं मागं बसून होतो रिक्षात. यायचे गिरायक म्हणायचं रिक्षा फुले, दोघं बसल्यात, आम्ही कुठे बसू? अहो लडदूच्या लडदू दोघं बसले ते टायर खाली जे जायला लागलं. बरं लोक यायची बघायची, हा फुलाय गाडी, हा फुलाय गाडी, आणि बायांना म्हणते ती तुका बारामतीला बाई कोणी तुझ्या वर. महिलांना म्हणलं रिस्पेक्ट द्यावा. बिचारा पायी चालत चालल्या होत्या. म्हणलं ताई येता का, काय म्हणले टाकू का चप्पल? अशा म्हणल्या. अहो धंद्याच्या टिप्स कशा असतात, बोलायचं काय काय लोकांना गिरायकांना नॉलेज नसतं. जावाय बापू, थोडस तुम्ही धंद्यात पडलाय, मला थोडासा संशय आलता बरं का. बरंच पडलो. बँकेची पाल चुकत होती. त्यांनी नाही लाखाचे 12,000 करा, 12,000 नाही 12च केले यांनी पार. इतक्यापर्यंत वेळ येईन वाटलं नव्हतं. पहिली गोष्ट बाळासाहेब, कुठलाही धंदा करताना, कुठलाच धंदा वाईट नसतो, कुठलाही धंदा करताना त्याचं पूर्व नॉलेज आपल्याला किती. आज आपण ही रिक्षाचा व्यवसाय इतरांचं पाहतो. पुण्यामध्ये दिवसभर दुट्या करून रात्री रिक्षा चालवतात, रात्रभर दुट्टी करून दिवसभर रिक्षा चालवतात. ते लोक गावाकडे पैसे पाठवतात, नफ्यामध्ये चालतात. आणि हे असं जर तुम्ही करत बसला, अण्णा पहिली गोष्ट बाळासाहेब माझा ऐका, तुम्ही पार्टनर आहेत एकमेकाचे, एकमेकावर विश्वास पाहिजे. आपला जोडीदार काय ह्यात फ्रॉड करणार नाही याची खात्री पाहिजे, तर पार्टनरशिप मध्ये धंदा करावा. बोला तुम्ही आता बाळा. आणि जोडीदाराने बी पिऊन धंदा नाही केला पाहिजे. नाहीतर लोक विश्वास मी सोडली होती दारो. हे दोघं हालाना तिचं मागची राव असं चिपूट चुकटून असं फेविकॉलचा जोड लावल्या चुकटूनच माझ्या मागं सारखं अशी बघायची किती आले पैसे, असं किती दिलं. ऐका रामभाऊ, अण्णा म्हणतात ते बरोबर आहे. जर आपण एकत्रित धंदा करतोय ना, तर आपल्या मैत्रीवरती किंवा पार्टनर आहेत त्यांच्या एकमेकांच्या विश्वास पाहिजे. पाहिजेच. अण्णा तुम्ही खूप महत्वाची गोष्ट सांगितली. हो. मुंबई, पुणे किंवा महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागामध्ये हो. अनेक रिक्षा चालक रिक्षा चालवून रात्रंदिवस काबाड कष्ट करून बरोबर. प्रपंच करतात, मुलांना शिक्षण देतात, भाड्याच्या खोली राहतात, काय काय प्रगती करून फ्लॅट घेतात. त्या लोकांचा आपण खरंच आदर्श घेणं गरजेचं आहे. बरं एक काम करा आता, एक तर माझं मला त्यातनं पैसे तरी द्या, नाही तर मी अजून अण्णाकडून पैसे घेतो, तुमचं तुम्हाला देतो, मला तरी रिक्षा ठेवतो, मला तरी एकट्याला सुखाने जगू द्या, मला पार्टनर मध्ये काहीच करायचं. अण्णा ऐका, ह्या धंद्यात आम्हाला माघारी पळायचं नाही. आणि लोकांना पण दाखवायचंय की धंदा हो, हो. अण्णांनी कसं सांगितलं त्या पद्धतीने. उद्यापासून बाळासाहेब तुम्ही एकट्याने सकाळचं उठायचं, राईट. रिक्षा चालवायची, वा. आम्ही तुमच्या माझी विश्वासात. चालो बाळू. माझी जबाबदारी रिक्षा फेडायची. मला खात्री आहे, बाळासाहेब लकीक आहे, कधीच वाया जाणार नाही, पैसेच कमावणार. अण्णा आम्ही पण वाया जाणार नाही, पण तुझ्यावर थोडासा अविश्वास केला. तू धंदा कर, शेवटी मिळणारे पैसे आपल्याला सगळ्यालाच मिळणार आहे. सगळ्याच मैत्री महत्वाची, पैसे महत्वाचे नाही अण्णा, तर. अहो तुम्ही पुणे मुंबईचं उदाहरण सांगितलं, हो. पण आपल्या शेजारचे फलटण बारामतीतले रिक्षा चालक आहेत अहो, किती प्रत्येक. काटकसरीने जीवन जगतात, किती पैसे करतात, बरोबर आहे. पोटाला चिमटा घेतात. आमच्या गाड्यांचं आधीच डाब्यावर जेवायचं नियोजन पहिल्याच दिवशी. झालो की आता अजून उघडा करतो का? बाळासाहेब, ह्या व्यवसायात जर हॉटेलिंग केलं तर रिक्षाही कोणतरी बागल का? घरून भाकरी बांधून आणतात ते बिचारे. अण्णा, हा. खरं तर आम्ही गणाला, आमिरला, ह्या पोरांना चॅलेंज दिलं होतं, हो. अण्णा. व्यवसाय कोण दाखवतो, पण ऐका अण्णा, हा. आम्ही खचणार नाही. वेळ गेली नाही.
पोरांना सांगणार हो. नफ्यात चालू हो. आहे तुम्ही पण सांगा पोरांना मी 100% चॅलेंज दिलं हो की व्यवसाय कसा करावा या त्रिमूर्तींकडून शिकावं. पण आम्हाला हे मात्र कळलं नाही की व्यवसायात विश्वासार्हता फार महत्वाची असते आणि तो विश्वास आम्ही एकामेकाला कमी केला. विश्वासार्थांची चिकाटी पण रामभाऊ. चिकाटी, मेहनत, कष्ट, जिद्द हे फक्त म्हणण्यासाठी नसून बाळू ते प्रत्यक्ष कृतीत आणू आणि आपल्या गावातल्या पोरांना दाखवू. ऐका नाही हॉटेलमध्ये जाता आलं ना हा अण्णा 36 रुपये हो 4 वडापाव येणार नाही 12 तरी 36 त्याला 48 रुपये पाहिजे होतं. बर आम्ही 3 जण जातून वडापाव खातो. तुम्हाला वडापाव मी चारतो पण एक लक्षात घ्या धंदा चुकीचा नाही झाला धंद्यात चुका झाल्या हा. ह्या चुका तुमच्या लक्षात आल्या आणि त्या चुका सुधारल्या पाहिजे. सुधारायच्या आणि मुलांना आदर्शच दाखवायचा चला पण मुलांना प्लीज अजिबात बोलणार आम्ही नाही. खोटं बोलतो. त्यांच्या पुढे आदर्श काय ठेवायचा बाळासाहेब सकाळ लवकर उठायचं. मी माझं लगेच स्टँडवर लावतो. ओके रामभाऊ चला. बाळासाहेबांच्यावर आजपासून विश्वास द्यायचा अजिबात डोकायचं नाही. बाळू तू पुढे जा. तुमचा मित्र विश्वास- पुढे गेला. तुमचा विश्वास असल्यावर रात्रंदिवसा 24 तास ड्युटी करतो मी. मित्र पुढे ज्यावेळेस जातो त्यावेळेस इतर मित्र सुद्धा पुढे जातात. 100%. मार्ग सापडतो. अण्णा, चला बरं तुम्ही भेटला नाही तर खचून गेलतो आम्ही. खचू नका नाही अण्णा खचू खचणार नाही नका अण्णा. चुका दुरुस्त करा धंदा ए निश्चित नफेत. तर स्टार्टर मार रात्रभर धंदा करू. चल चला आम्हाला घरी सोड आणि तू धंदा कर. उद्या आम्ही चालत जायला मला चालू आता घरी सुद्धा तुम्ही चालत जा तेवढंच तू त्यांचं जा एक धंदा होईल एक वरती होईल तू जा